मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ गम भोलाने को. साला भोकाचा गम आहे तुम्हाला बोलायला लावा लागले इथं. आता तुझ्या मतान मी काय ऐकत नाही. मी चालली होतो हे मला राहतच नाही या घरात मी. बाई कुंभकर्णाची अवलाद आहे, उठते काय लवकर. हा म्हणजे तुम्ही कुंभकर्ण होय नाही, तुमची नावला धोय नाही. सांगतोय मी जास्त जो टिकणार नाही म्हणलं या घरात मी. कसं येड्या भोकाचं लावून दिलं तो माझ्या माथी. हा पाहिलं कसं हात ते माकड तोंडाचं. मी जास्त जो टिकणार नाही म्हणलं या घरात मी. कसं येड्या भोकाचं लावून दिलं तो माझ्या माथी. हा पाहिलं कसं हात ते माकड तोंडाचं. त्याचा भांग पाय चंपूसा. अहो आई तुला सांगतो ना, रातच्यान एवढी दारू ढोसून येते, एवढी दारू ढोसून येते ना. अहो एखाद्या गटाराचा तरी वास चांगला येते म्हणे, त्या तोंडाचा नाही एवढा खूट वास मारते म्हणलं हे खूट खोबरं. काही धन नाही नाही का, काही धन नाही ना. पाहिलं दिसते कसं ये, पाहिजे कसं पाहिलं माझ्याकडे वटारून बैठा भोकाचं. ए पोरी उठलीच नाही का वाजून, का झोपात काढतं का? घरचे काम धंदे करता येत नाही का, शिकवलं नाही का तो मायनं उठत नाही का, नवीन नवीन लग्न झालं का अजूनही झोपूनच राहायचं. मॅडम तर सकाळी फोन सुरू आहे, मला वाटलं उठलीच नसेल अजून. ठेवतो आई नंतर बोलतो. हा ठेवतो मी. ठेवतो. काय रे ठेवलं बोला लागत होतं अजून दिवसभर. तर मायनं हेच शिकवलं तुले, लग्न झाल्यावर फक्त माझ्यासोबत फोनवर बोलत जाय बा नाही. घरचे काम धंदे सासू करत बसते, आपण मस्त फोनवर बोलत बसायचं. तसं नाही, त्याचा कॉल आलता आईचा म्हणून बोलली मी. नाही हो का महिना झाला तुझे हेच सुरू आहे ना, सकाळी सकाळी काम धंदे करायच्या नावावर डायरेक्ट सकाळी तुला फोनच चालू राहते ना. हा एक महिना झाला लग्नाले, बाई तू सकाळी उठल्या फोनवरच राहते ना तू. हा काम धंदे करायच्या नावावर नुसती बसून राहते हलम ठेक्यासारखी त्या पलंगावर. आणि तू हे बायकोचा बैल पाय ना कसा पाहा लागला माकडं. काय झालं रे तुले, का भोजकी दिसला एवढा आश्चर्यानं पाहा लागला. मी काय चुडेल दिसा लागली तुले, माय होईन तुझी. काही ना काय म्हणलं तुले. नाही मला कोणीच काही नाही म्हणलं. काय बाबा एका महिन्यातच माय पोरग हिरावून घेतलं या पोरीनं. काय कामाला लाग जराशी, इथं बसून माझ्या तोंड पाहा लागली का. उठ बापा एवढे डोळे वटारून, बापा लगे एवढे डोळे वटारून. बाई जरा चांगली राह माय. हा इथं जमणार नाही ते डोळे वटारणं फुटारणं. तुझ्या मायच्या घरी इथं नाटक नाही जमणार. चला लवकर जाय कामाला, इथं काय आयतं नाही पोचणार तुले. कालची आलेली पोट्टी मला शिकवा लागली मा डोळे वटारते बापा. लयच मदल वाढली ना आता ती आलाय नंतर तर बाबा म्हातारपणी येलच करणार नाही मिळाली भवानी. अरे बांधले नुसत्या बायकोपशीच बसून राहते का ढमक्या वाहण्याच्या. त्याचे काम धंदे आहे ना का तुले, येऊन जाऊन तिच्या मागं पुढं हिंडत राहायचं. इथं तिथं थोबाड पाहिलं ना पोट भरते का यार छुत्राचं. त्याला कामाला आहे काय साहेबा माय पण बिचारीला बोलू नाही दिलं तिच्या मायसोबत. निरा कटकट लावते सकाळी उठलं तेपासून. काय म्हणलं रे बांधल्या, काय म्हणलं? कुठं काय हो, काही नाही म्हणलं. मी चाललो वावरात नाही, डबा पाठवून देतो मायाला बाबा बशी. माहिती तर दरवाजी काय नाही आले. हा निरा त्या बाईच्या मागं पुढे हिंडत राहते, नुसतं तिच्या थोबाडासोबत बसून राहते. माहिती मुलीची काय नाही एवढी माय काम करते ते नाही दिसत गेले. बायकोले मुलीचं बोललं तर पाच कशी झोमली. बांधायला वाटलं मला काहीच नाही बोललं, काही नाही म्हणते. येड होता माझ्या जन्मात काय मुंजात मेल होता काय तर मात पदरी येऊन पडलं बेन. मी काय ऐकत नाही. मी चालली होतो हे मला राहतच नाही या घरात मी. जराशी सुरी एका डोळ्यानं बरी नाही पाहिजे म्हणलं. माहिती तू एवढी बदमाश आहे म्हणलं. गेंडी सकाळी उठल्या उरार बसायला येते, हे काय ते काय उठलीच नाही का, नुसते झोपूनच राहतं. किती बोलते मला तुला माहित आहे का. मला राहतच नाही या घरात आता, लय झाला आता. आणि ते बांधल्या तोंडाचं नुसतं दारू ढोसून येते, किती वास मारते. अरे बापा मी नाही राहायच्या घरात नाही हो. नुसते काम 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 काम. जरासं फोनवर बोललो की तिला दिसते म्हणलं, काम करायला दिसत नाही म्हणलं. माझा सुली एवढी बदमाश आहे म्हणलं माझ्यासोबत. नाही मला सांगू नको, मी राहत नाही या घरात. काही झालं जमते, मी येतो वापस आता. मला नाही राहायचं इथं. तुला दिसलं नाही का एवढ्या कोणचं घर पाहून माझं लग्न लावून दिलं. चांगलं घर पाहता येत नव्हतं का तुला. माझी नशीब फुललं मतलब नशीब खराब केलं मिळालं पुरं. फुटकराची मिळालं इथून पडली मी. मी किती काम केलं तरी तिला कमीच आहे. आता एवढं मोठं भाबू नाही पाण्याचं मला उचलायला लावते म्हणलं. एवढं मोठं पाणी तपत बसावं लागते. एवढं उचलून मला त्याच्यासाठी पाणी द्या लागते टाकून. आयतं वायतं काहीच करत नाही. खायला हात नाही लावत म्हणून नुसते महाभरोशावर खाते, महाभरोशावर मजा करते. पण मलाच शिवा देते अजून गेंडी. ठेव फोन खाली नंतर बोलतो. तरी म्हटलं माझी बाई सुन बाई दिसात नाही लागली म्हणलं. मला वाटलं कुठं गेली बाई म्हणलं. गेली का म्हणलं वावरात कामाले. पण नाही बाई तर इथं भबण्यापाशी पाणी तपवत मस्त फोनवर बोला लागली. माहिती फोन काही संपत नाही का. ते आले काय दुसरे काम धंदे नाही वाटते तिकडे नाही. आणि तुला पण काही काम धंदे नाही. दोघी जण अशा चिपकून राहतात फोनले की बाबा कधी तुम्ही मायले की भेटलाच नसन. अशा बोलता बापा. एक काम कर ना, त्या मायले इथं घेऊन ये, इथंच बोलत राहा आणि इथं काम करत जा दोघी जणी मस्त. बापा आता तोंड असं केलं बापा जसं काय एकदम चिमलंच, जसं जणू काय लादाडूचं फुलच होय. काय झालं माय एवढी रुसून बसली ना. काऊन डोळे गे लावून नाक तोंड वर टाकून. बापा काय बाबा हे पोरगी नाटक भरून नाही माईच्यात. मी बरोबर फोनवर बोलताना येता तुम्ही, काम करताना नाही दिसत तुम्हाला कधी मी. बरोबर फोनवर बोलत असली की येता. लाज वाटते की नाही करायची. लाज शरम काय इकली सगळी. बरोबर फोनवर बोलत असताना येता म्हणता. कधी काम करतो तू म्हणून तुझ्या समोर येऊ मी. आता हे पाणी किती वेळचं तपलं ते लक्ष आहे का. नुसतं फोनवर त्या माझ्यासोबत बोलण्यात लक्ष राहिली तुझ्या दिवसभर. कामात लक्ष नाही दिलं. मोठी सांगा लागली मला इथं छानपणा करायला लागली जास्ती.
म्हणजे तुमचं म्हणण्याचं काय अर्थ आहे? मी काहीच काम करत नाही घरातले, हा? सगळे काम तुम्हीच करता नाही? हे स्वयंपाक जेवण हे तुम्हीच बनवता नाही? घरची झाडू पोछा सगळे भांडी धुणे तुम्हीच करता नाही? मी काहीच करत नाही ना, मी बसूनच राहायचो नुसती फोनवर बोलत. आपापच होते ते नाही? नाही बाबा, तू तर लयच कामाची आहे बा. स्वयंपाक धुणं भांडी सगळं तूच करता ना, धाडून किरचून नाही? स्वयंपाक पुरा झाल्याच्या नंतर आखरीची एक पोळी टाकायची राहायची, तर येतो तू मस्त आई यार मी टाकतो पोळी, हा? भांडे पूर्ण झाले की नाही, एखादी प्लेट राहिली तर द्या नाही भांडे घास तुम्ही, हा? अख्खी झाडून का कोणतं सगळं खतम होऊन जाते घराचं झाडून. आखरीच्या कोणत्या रे आई द्या मी झाडू मारते जरासा, हा? धुणं करायच्या वेळेस बिन तसं आणि मोठी मोठी मी सगळं करतो. लाचार आहे की नाही बोलायच्या वेळेस जराशी? मेरा सासूचा जीव घेतो, फोनवर बोलत राहतो दिवसभर आणि वरतून म्हणतो की मीच करतो म्हणून काम. काय बापा हे पोरगी होय का काय माय, तर माय नाशच शिकवलं का? माय मायचं नाव नका घेत जाऊ म्हणत नाही, आता सांगा लागली मी. माय मायला बिलकुल म्हणत आणायचं नाही. काऊन नाही आणायचं, काऊन नाही आणायचं? सकाळी राम पाहिल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत तुमचा फोनच सुरू राहते ना, घरात काहीच लक्ष नाही तुझं. तुमच्या मायला समजायला पाहिजे ना, पोरीचं लग्न झाल्यावर तिच्या संसारात तोंड खुपसाचं नाही, पण नाही लग्न झालं तरीपासून तिचं तोंड खुपसाचं सुरूच राहते. प्रत्येक मायचं हेच चुकीचं राहते की पोरीच्या संसारात ढवळाढवळ करणं, एका जणाचं पोराच्या घर बरबाद होते जास्तीत जास्त. कधी तुम्हाला अक्कल येईन, कधी तुमच्या मायाला अक्कल येईन. तर मग आम्ही काही बोललो तर मग बोलली सासू बोलते, सासू चांगली वागत नाही, सासू सुद्धी नाही, मग कुठं बना जिकडे नाही तिकडे फिरता. मग तुमची ती माय बिन तशीच मग माया नावाच्या बदनामी सुरू तुमच्या गावात बिन, हा? अब तुम्ही पोऱ्याला अक्कल असायला पाहिजे कसं राहायचं लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घरी, हा? तुम्हाला तर राहता येत नाही बरोबर. तुम्ही चांगल्या वाल्या तर कोण बोलते तुम्हाला? कोणती सासू तुम्हाला खराब म्हणणार आहे का? तुम्ही चारच देवा नाही तर कोण तुम्हाला खराब म्हणणार? बोलायला लावता उलटा मग सासूच्या नावाच्या बदनाम्या करणं सुरू. काम धंद्याचं नाव नाही, फोनवर बोलणं सुरू नुसतं. काय बोला बाबा या पोऱ्याले, जाय ते पाणी टाका आता पाणी तापवलं म्हणजे काय बापा एवढं पाणी तापवून दिलं मी, नुसते तिले पाय म्हणलं तर ते पाणी नाही झालं, नुसती फोनवर बोल लागली मनापासून. काय बापा टाकणं होत असेल तर टाकतो, नाही मीठ टाकतो बाई. राहिली तू काहीच करू नको, नुसती बोल त्या माझ्यासोबत फोनवर बोलत जाय बस, खात जाय 2 टाइमचं. काय बापा काय सून भेटली मला, इले काय मायच्या जन्मात काय माय नव्हती का काय? तर एवढी बोलत असते का बापा? नुसती फोनवर काही काम धंदे करत नाही, अजूनही फोनवर एवढं समजावून आली तरी. काय बाई पोरगी बापा बापा. काय बसून बाई काऊन बडबड करायला लागली वा? काय झालं? अरे बाबा तुम्ही आले का? वाढू का तुम्हाला? जेवता का तुम्ही? नाही पहिले काय झालं ते सांग मले. बाबा ही आपली सूनबाई 1 महिना झाला लग्नाला, आली तरीपासून नुसती फोनवर, नुसती सकाळी राम पायरात उठली तरीपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत तिचा फोन चालू राहते. हा जाई नाही म्हणलं तरीच ते फक्त कामाला येईल, नाही तर तुम्हाला सांगतो कामाला हातच लावत नाही म्हणलं कोणी. अच्छा ते तो टेन्शन घेत असते का बाई? आजकालच्या पोऱ्या माहित आहे तुले, नवीन नवीन लग्न झालं त्याचं नाही लागत त्याचं मन माई बापाशिवाय. थोडा टाइम दे तिले, होते बरोबर ते बिन तुझ्यासारखीच. आता नवीन नवीन पोऱ्या आजकाल तुले तर माहीतच आहे त्याचं कसं आहे. तर पहिला जमाना गेला बाई, आता आता कुठं नवीन पोऱ्याले ऍडजस्ट व्हायला टाइम लागते जरासा. हा तिच्या बहीण झोपीच्या टाइमले बरोबर येते इथं बरोबर आहे भाजीकडे. यायले तर बस झोपत खाते त्या पोरीला फोन यायले झोप, दुसरे काय काम धंदेच नाही यायले. या घरात फक्त मीच एक कामाची दिसा लागली बस. काय बापा हे माझ्या नशिबात आले हे. जराशी वावरात जा ना, ते पोरं गेलं वावरात नाही, डबा नाही देता आला. उपाची झोपा का उठा झाली असं झोप, एवढं झोपता का तिथं झोपा वावरात नाही. बाई कुंभकर्णाची अवलाद आहे, उठते काय लवकर? हा म्हणजे तुम्ही कुंभकर्ण होय नाही, तुमची नावला होय नाही. हा ये उठ रे उठ, जाय नुसता फसरून राहायचं लेका. जाय ते पोराचा डबा घेऊन जाय जरासा. लेखाचं काम धंदे करत नाही, नुसतं माझा घेऊन झोपते. जाय तुझ्या खोलीत झोप, इथं करते मला आराम जरासा. आता तुम्हाला झोपात आहे म्हणून त्याला उठवत आहे, म्हणजे काय बा तुम्हाला दादा मीच म्या व्हायला लागली तुमच्या बाई, करा काय करत ते. हे उठ रे, झोपू दिल्या का मला? होय तिकडं वावरात जाय, बिनकामाचा लेखाचं हलम ठेंग्या. मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ गम भराने को. साला भोकाचा गम आहे तुम्हाला, बोलायला लावा लागले इथं. रात्यानं दारू ठोसता मार गम आहे म्हणते येले देवड्याले. बायको पैसे असं तर देव जरासे एखादी क्वार्टर घेऊन येतो. सब संपल्या, खाली खाली झाल्या पुऱ्या. पाणी टाकून पिल्लं भरून द्या, तरी मी चढा नाही लागली. कोणी कोणी बाळतो एखादी जेव्हा पैसे असेल तर. हा तुमची ठेवी आहे ना माझ्याकडं. हा मी कोणा कामाला जातो ना, म्हणून मावशी पैसे राहणार आहे. लाशरम भेटली का तुम्ही? हा जराशी काय बापा कसं नशीब फुटलं मिळालं तर देवड्याचं गळ्यात पडली मी बी येऊन. तिकडे ते माय डोकं खाते, इकडे हे ते डोकं आहे का बा? डोकं खातो म्हणता आम्ही दोघं माया का, तरी डोकं आहे का? नाही बरोबर बोलले तुम्ही. नाहीच आहे मी डोकं. डोकं असतं तर असं तुमच्या देवड्यासोबत लग्न केलं असतं का मी? या घरात येऊन पडली असते का? भिंडो खा मी भिंडो, म्हणून तर इथे येऊन पडली. नशीब फुटकं तर मिळालं. तुमच्यासारखा नवरा भेटला, जाडजी सारखी सासू भेटली.
तू जबान सांभाळून बोलत जा हा? मला काय बोलायचं तू बोलू शकतो पण माईला काय शिल्लक बोलली ना मा सारखं वाईट नाही म्हणलं सांगितलं नाही म्हणशी ना तुले नाही तर काय करसाल नाही तर काय करसाल असे कानफडीत मारीन ना बा असे कानफडीत मारीन ना डायरेक्ट मायच्या घरी जाऊन बोलशील मला जास्त सातबोल नको करू जराची शिल्लक कमी बोलत जाय महाराज तुम्ही नाही महाराज तुम्ही मी पाहतो काय करता तर Mogambo, खुश हुआ